नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवतो वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजचा आपला विषय अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या आजी आजोबांसाठी आजचा हा कार्यक्रम अतिशय विशेष ठरणार आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत सांधेदुखीवर अत्याधुनिक उपचार कोणकोणते आहेत याविषयी सखोल माहिती. आणि ज्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर विशाल कासलीवाल. नमस्कार डॉक्टर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. डॉक्टर विशाल कासलीवाल हे फेलोशिप प्रशिक्षित ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 15 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे. त्यांनी आजवर 5000हून अधिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, ज्यापैकी 1000हून अधिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचा समावेश आहे. ते नाशिक येथील कासलीवाल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आहेत. उत्तर महाराष्ट्रात रोबोटिक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे ते फाउंडर आहेत. दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड इथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण घेतलेले डॉक्टर कासलीवाल हे रोबोटिक गुडघा आणि खुबा प्रत्यारोपण, ऑर्थ्रोस्कोपी आणि क्रीडा दुखापतींसारख्या शस्त्रक्रियेमध्ये अगदी तज्ज्ञ आहेत. भारतातील नामांकित अस्थिरोग तज्ज्ञांकडून त्यांनी प्रशिक्षण घेतलंय. ते राष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिषदांमध्ये निमंत्रित व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया तंत्रज्ञान नाशिकमधील रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते अगदी सातत्यानं करतात. खरं तर डॉक्टर, मी असं म्हटलंय खरं आपल्या प्रेक्षकांना की तुमच्या आजी आजोबांसाठी आजचा हा कार्यक्रम खूप विशेष ठरणार आहे. पण खरं तर जर आपण पाहिलं तर आजकाल ना गुडघेदुखी ही केवळ वृद्धापकाळासाठी मर्यादित राहिलेली नाहीये. तरुणपणी सुद्धा गुडघेदुखीचा किंवा खुबेदुखीचा त्रास होतोय. याची नेमकी कारणं काय आहेत डॉक्टर? खूपच चांगला प्रश्न आहे. आपण युजली गुडघेदुखी आणि खुबेदुखी हे वयस्कर लोकांना असणारे आजार असं समजून आहोत. आणि ॲज टाईम गोज ऑन आपल्याला हे कळू लागले की यंग लोकांमध्ये पण याचं प्रमाण बऱ्यापैकी आपल्याला दिसतोय. तर वयामानाने होणारी झीज ही तर आहेच. ही आता कमी वयात होणारी झीज सुरू झाली आहे. लोकांना वात म्हणजे आमवात असल्यामुळे पण बऱ्यापैकी कमी वयात आजार होतो. दुखापती झाल्यामुळे, इंजरी झाल्यामुळे, स्पोर्ट्स इंजरी झाल्यामुळे, मेनिस्कल इंजरी झाल्यामुळे, कार्टलेज इंजरी झाल्यामुळे आजकाल कमी वयात सुद्धा गुडघेदुखी दिसू लागली आहे. आणि वेगळ्या काही कारणास्तव जर कोणत्याही जोडचा रक्तपुरवठा बाद होतो, खासकर खुब्याचा रक्तपुरवठा जेव्हा बाद होतो, तर एव्हीएन म्हणून जो आजार आहे हिपचा, खुब्याचा, हा आजकाल कमी वयात खूप प्रमाणात दिसू लागला आहे. अच्छा, बरं डॉक्टर, खरं तर ना प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आजाराविषयी अगदी सखोल नाही पण थोडी की का होईना माहिती असायला हवी. कारण ही लक्षणं जाणवली म्हणजे आपल्याला हा त्रास सुरू झालाय की नाही याची खात्री तिला करता यावी. गुडघेदुखी आणि खुबेदुखीबद्दल अशी कोणती माहिती आहे की सर्वसामान्य व्यक्तीला ती माहीत असायलाच हवी? काही दिवसांपेक्षा जास्त जेव्हा गुडघेदुखी किंवा खुबेदुखी आपण टाळू लागलो, ही चांगली गोष्ट नाही. अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. थोडे दिवसासाठी दुखणं वेगळी गोष्ट, पण आपण त्या दुखण्याला दुर्लक्ष करणं ही चांगली गोष्ट नाही. बरोबर. चालताना दुखणं, पायऱ्यावर खाली करताना दुखणं, झोपताना दुखणं, उठता बसता दुखणं, मांडी घालताना दुखणं, काही काळ चालल्यानंतर त्रास खूप वाढून जाणं, गोळ्या औषधांचा गुण ज्यांच्यात येत नाही, आणि मग अशा वेळेस तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खूप चुकीचं आहे. आणि यू शुड शूट टू युअर डॉक्टर. डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे दुखापत झाली, दुखणं सुरू झालं की डॉक्टरांकडे जाणं हे अनिवार्य आहे असं आपण डॉक्टर सांगितलंय. बरं, पण मग प्रत्येक गुडघेदुखीच्या रुग्णासाठी, खुबेदुखीच्या रुग्णासाठी शस्त्रक्रिया करणं अनिवार्य असतंच का? तुम्ही कसं ठरवता की आता शस्त्रक्रिया करायलाच हवी? नो, प्रत्येकाला शस्त्रक्रिया लागत नाही. हा आमचा लास्ट ऑप्शन आहे. कोणतेही युद्ध जिंकताना डायरेक्ट न्यूक्लिअर बॉम्ब नाही वापरत आपण. अगोदर बेसिक गोष्टी असतात. बेसिक गोष्टी म्हणजे अगोदर आम्ही क्लिनिकली तपासतो, काही प्रश्न विचारतो आणि त्याच्यावर मग आम्ही ठरवतो तुम्हाला आजार कुठपत आहे. साध्या एक्सरेपासून सुरू करतो. झीज कितपत झाली आहे किंवा इजा कितपत आहे, कधी कधी MRI लागतो आणि त्याच्यावर तुमचा उपचार ठरतो. सुरुवात कधी पण टप्प्याटप्प्याने होते. साध्या गोळ्या औषधाने चालू होते, व्यायामाने चालू होते, फिजिओथेरपीची गरज पडते, पट्ट्याची गरज पडते. ज्या लोकांमध्ये गोळ्या औषधं पट्ट्याचा गुण येत नाही त्यांच्यात मग कधी कधी वंगणाचं इंजेक्शन, PRP इंजेक्शन, ह्या गोष्टी आम्ही ऑफर करतो. आणि ॲज अ लास्ट रिसॉर्ट ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी काम करत नाही किंवा झीज खूप पुढे गेलेली असेल किंवा इंजरी कन्झर्वेटिव्हली ट्रीट होणार नाही, तर त्यावेळेसच आम्ही तुम्हाला ऑपरेटिव्ह हा मार्ग सजेस्ट करतो. विनाकारण तुम्हाला कोणी ऑपरेशन सजेस्ट करणार नाही.
अच्छा, म्हणजे जेव्हा खूपच कोणतीच उपचार पद्धतीचा गुण येत नाहीये आपल्या भाषेत, तेव्हाच आपण शस्त्रक्रिया सुचवता ॲज अ रुग्णाला. लास्ट त्यामुळे रिसॉर्ट. घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये. PRP इंजेक्शनचा आपण इथे उल्लेख केला डॉक्टर. खरं तर PRP इंजेक्शनची प्रचंड चर्चा आहे सध्या. PRP इंजेक्शन म्हणजे मुळात ही काय ट्रीटमेंट असते आणि त्याचा खरंच खूप चांगला फायदा होतो का? सो येस, आजकाल PRPचं प्रमाण ॲज अन इंजेक्शन वाढलं आहे. PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा आणि प्लेटलेट रिच प्लाझ्मामध्ये आपण तुमचंच रक्त घेऊन, पेशंटचंच रक्त घेऊन त्याला सेंट्रिफ्यूज करतो आणि त्याच्यात जे हील करणारी प्रॉपर्टीजचे जे हे आहेत, सेल्स आहेत, ते परत तुमच्याच जोडमध्ये इंजेक्ट करतो. सो इट इज सेफ. तुमच्याच बॉडीतमधनं घेऊन आम्ही सेल्स तुमच्याच बॉडीत इंजेक्ट करतोय, तर सेफ्टी खूप चांगली आहे. आणि जेव्हा सुरुवातीची झीज असते, सुरुवातीची दुखापती असते, तर बऱ्यापैकी छान रिझल्ट्स प्लेटलेट रिच प्लाझ्मामुळे मिळतात. कधी-कधी वर्षभर, 2 वर्षसुद्धा पेशंटला गुण येतो. कधी-कधी वर्षातनं 2-3दा सुद्धा इंजेक्शन द्यावे लागतात. बट इट इज अ व्हेरी सेफ ट्रीटमेंट आणि खूप चांगला रिझल्ट आहे. नॅचरल आहे. याच्यात आम्ही आर्टिफिशियल काहीच आपल्या बॉडीमध्ये टाकत नाही. सो आम्ही जसं म्हणतो देअर इज नो डाउनसाइड आणि वापरण्यात काही हरकत नाही जेव्हा सुरुवाती झीज असेल किंवा सुरुवाती त्रास असेल तेव्हा. अच्छा, बरं. अनेक जणांना फिजिओथेरपी हा उपाय फार बेस्ट वाटतो डॉक्टर. याविषयी काय सांगाल? तो फिजिओथेरपी हा आधारस्तंभ आहे. इट इज नॉट ऑप्शनल. अच्छा. कोणत्याही जॉईंट पेनला फिजिओथेरपी ही 100% गरजेची आहे. टायर जुना असो, नवीन असो, हवा भरणं गरजेचं असतं. फिजिओथेरपी म्हणजे मुळात काय हे पण आपल्या प्रेक्षकांना सांगा डॉक्टर. फिजिओथेरपी म्हणजे डॉक्टरांकडे जाऊन व्यायाम करणे हे फिजिओथेरपी नाही. फिजिओथेरपी मूळतः व्यायाम आपल्या गुडघ्याच्या अवतीभोवती किंवा जॉईंटच्या अवतीभोवती जे स्नायू आहे त्याची ताकद वाढवण्यासाठी व्यायाम असतात, त्याची रेंज वाढवण्यासाठी व्यायाम असतात, त्याला स्टेबिलिटी वाढवण्यासाठी व्यायाम असतात. ते व्यायाम घरी करू शकतो किंवा बाहेर करू शकतो. सो ते करणं अतिशय गरजेचं आहे. आता डॉक्टर आपला जो मूळ विषय आहे आजचा त्याच्याकडे वळूया. अर्थात सांधेदुखीवर अत्याधुनिक उपचार. अत्याधुनिक उपचार म्हटलं तर जी शस्त्रक्रिया सर्वाधिक जिची चर्चा आहे बाजारात ती म्हणजे किंवा वैद्यकीय क्षेत्रात ती म्हणजे रोबोटिक्स. रोबोटिक हिप रिप्लेसमेंट किंवा रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट विषयी काय सांगाल डॉक्टर? सो जसं तुम्ही बोलला बाजारात रोबोटिक रिप्लेसमेंट, मला पण असं वाटलं की अगोदर हा खूप कमर्शियल अँगल आहे. कंपनीज आपल्याला रोबोट विकताय, खरोखर गरज आहे की नाही. पण ॲज वी स्टार्टेड युझिंग इट आणि जसं जसं आम्ही त्याच्याबद्दल अभ्यास करू लागलो, हे खरंच लोकांना फायदेशीर ठरू शकतं. रोबोटिक टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोट येऊन तुमचं ऑपरेशन करत नाही. रोबोट तुमच्या डॉक्टरांना ऑपरेशन व्यवस्थित करण्यासाठी मदत करतो. सो इट इज लाईक अ GPS. गाडी चांगल्या मला रस्ता माहिती आहे, मला GPS फक्त गाईड करतोय. गाडी मीच चालवणार आहे. प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनला करणारी मदत ही रोबोट करतो. म्हणजे जेव्हा तंत्रज्ञानाचं सहाय्य मिळतं तेव्हा अचूकता जास्त निश्चित होते असं म्हणायचं डॉक्टर? येस. सो तुमचे कट जे आहेत ते मिलीमीटर ॲक्युरेसीने कट्स घेते. तर तुमची अलाइनमेंट म्हणजे पायाची जी जसं व्हील बॅलन्सिंग करताना अलाइनमेंट असते, ती अलाइनमेंट आपल्याला बऱ्यापैकी पूर्ववत करता येते. बॅलन्सिंग जे असते ते बरोबर मोजमाप अगोदर करता येत नाहीची. रोबोटिकमुळे आता दर मिलीमीटरचं मोजमाप करता येतो, दर डिग्रीचं मोजमाप करता येतो. तुम्हाला ऑन टेबल 3D प्लॅनिंग मिळते आणि त्याच्यामुळे तुम्हाला तो जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी खूप चांगल्या रीतीने एक्झिक्यूट करता येते आणि याच्यात रोबोट तुमची मदत करतो. म्हणजे सर्जनची मदत रोबोट करतो. अच्छा, बरं. कोणाचा किती गुडघा म्हणजे त्याच्यावर उपचार करायचे किंवा कोणता गुडघा कोणाला बसवायचा म्हणजे कृत्रिम गुडघा हे ठरत असेल जेव्हा तुम्ही पर्सनलाइज ट्रीटमेंट करत असाल. म्हणजे प्रत्येकाचा गुडघा हा वेगवेगळा असतो, त्यामुळे अर्थात त्याच्या ट्रीटमेंट ही वेगवेगळी असेल. डॉक्टर, अलाइनमेंट विषयी आपण म्हणालात. फंक्शनल अलाइनमेंट ही जी संज्ञा आहे म्हणजे या ज्या प्रत्यारोपणाविषयी त्याविषयी सांगा डॉक्टर. प्रत्येकाला आपण एक विशिष्ट साईजचे शर्ट्स द्यायचे, 38, 40, 42. पण तो त्याला फिट एकदम व्यवस्थित व्हायचा नाही किंवा प्रत्येकाला चष्मा एकच नंबरचा चष्मा आपण देत नाही. तसंच प्रत्येकाच्या गुडघ्याची शेप जी आहे किंवा पायाची शेप जी आहे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही सरळ गुडघा करून दिला, जो अगोदर आम्ही करायचो, तर त्याच्यामुळे रिझल्ट तर खूप चांगले येतात. पण प्रत्येक पेशंट 5 पैकी 1 पेशंट नाखुश असतो. ऑल्दो द नी विल लास्ट व्हेरी लाँग, द नी पेशंट इज नॉट व्हेरी हॅपी. सो सगळ्यात जास्त लीप किंवा टेक्नॉलॉजीचा फायदा जो आत्ता होतोय तो तुम्हाला तुमच्या पूर्ववत जी स्थिती होती, तुमची नॅचरल अलाइनमेंट जी आहे, ती नॅचरल अलाइनमेंट आणून देण्यासाठी रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर होतो. आणि म्हणजे
तुम्हाला एक घर बांधून दिलं पण तुम्ही त्या घरमध्ये खुश नाही तर त्याच्यात काहीच मजा नाही. तुम्हाला हवा तसा घर जर आम्ही बांधून दिलं आणि तुम्हाला पाहिजे तसं घर बांधून दिलं आणि यू गेट युअर नॅचरल नी बॅक, देन यू आर हॅपियर. आणि त्याचा फायदा तो रोबोटिक टेक्नॉलॉजी आणि फंक्शनल अलाइनमेंट आपल्याला करून देते. आणि जे इम्प्लांटेशन केलं जातं डॉक्टर, मला वाटतं त्या इम्प्लांटचं पण तुम्ही डिझाईन करता. आणि मिळालेल्या माहितीनुसार मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की डॉक्टर आपल्या रुग्णालयात मेडियल कॉन्ग्रुएंट डिझाईन आणि क्रुशिएट रिटेनिंग टेक्निक वापरलं जातं. आता डॉक्टरांकडून जाणून घेऊया ते काय आहे नेमकं. डॉक्टर, याचा नेमका अर्थ काय आहे आणि ते कसं रुग्णांसाठी फायदेशीर ठरतं? ॲज टाईम गोज ऑन आणि ॲज टेक्नॉलॉजी चेंजेस वी शूड अडॅप्ट विथ द टेक्नॉलॉजी. तर अगोदर गुडघे सांधेरोपण जे आहे तो खूप वेगवेगळे प्रकारचे गुडघे येतात आणि जास्त करून आम्ही पोस्टिरियर स्टेबिलाइज्ड हा गुडघा वापरायचो. जसं मी बोललो की प्रत्येक याला पेशंट इज नॉट व्हेरी हॅप्पी बिकॉज पायऱ्यावर खाली करताना, चालताना, उठताना, बसताना दे फील अ लिटल अननॅचरल इवन आफ्टर अ परफेक्ट नी रिप्लेसमेंट. सो जेव्हा आपण क्रुशिएट रिटेन किंवा PCL रिटेन करतो, लिगेमेंट रिटेन करतो, सो तुमचं प्रोप्रिओसेप्शन जॉईंट पोझिशन सेन्स रिटेन करतो आणि त्याच्यामुळे चालताना, उठताना, बसताना तुम्हाला अननॅचरल फिलिंग येत नाही. सो नैसर्गिक रूपाने आपला गुडघा आतल्या बाजूला बॉल अँड सॉकेटसारखा आहे आणि बाहेरच्या बाजूला तो पुढे मागे रोल करतो. सो मीडियल कॉन्ग्रुएंट इम्प्लांट डिझाईन काय करते की त्याला तो पूर्ववत आणि नॅचरल फिलिंग आणून देते आणि PCL रिटेन केल्यामुळे पेशंटला काही आर्टिफिशियल आपल्या जॉईंटमध्ये बॉडीमध्ये आहे तसं वाटत नाही. आणि सो अ कॉम्बिनेशन ऑफ रोबोटिक टेक्नॉलॉजी, सबवॅस्टस अप्रोच जे आम्ही करतो, स्नायू रिटेन करतो, जास्त कापाकाप करत नाही, कमी चिरा घेतो, मिडल कॉन्ग्रुएंट गुडघा वापरतो, PCL रिटेन करतो. वेन ऑल गुड थिंग्स आर स्टॅक ऑन टॉप ऑफ इच अदर, द रिझल्ट जे आहेत गुडघे बदलीचे ते खरोखर खूप चांगले मिळतात आणि पेशंट खूप लवकर बरा होतो. आणि आताच आपण सांगितलं की सबवेस्टस अप्रोच आपण वापरता, म्हणजेच कमी त्रास होईल रुग्णाला किंवा कमी कापलं जाईल त्या शस्त्रक्रियेमध्ये, याची तुम्ही विशेष काळजी घेता. आणि खरं तर या सबवेस्टस अप्रोचसाठी तुम्हाला विशेष ओळखतात लोक. मुळात याविषयी जरा विस्तृतपणे सांगा डॉक्टर. सो सबवॅस्टस टेक्नॉलॉजी, सबवॅस्टस अप्रोच म्हणजे काय? अगोदर आम्ही मिडियल पॅरापटेलर अप्रोच घ्यायचो, तर चिरा मोठा असायचा, मांडीचे स्नायू बाजूला करून आम्ही व्यवस्थित ऑपरेशन करायचो. पण अगेन जसं मी म्हटलं की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमुळे पेशंटला थोडंसं नाराजगी राहायची किंवा एकदम लवकर रिकव्हरी व्हायची नाही. स्नायू जेव्हा आम्ही रिटेन करतो, स्नायू फक्त बाजूला काढतो आणि कापत नाही, तेव्हा ते रिकव्हरी जी आहे ती खूप जलद होते आणि पेशंट गेट्स बॅक टू हिज फीट व्हेरी क्विकली. अच्छा, पण कितीही आता सबवेस्टस अप्रोच म्हणजे अगदी लवकर रुग्णाला आराम मिळतो किंवा कमी त्याला वेदना होते असं आपण सांगितलं. पण जेव्हा वेळ ही शस्त्रक्रियेची येते तेव्हा अर्थात रुग्ण घाबरतात. त्यांना फार भीती वाटते की मला वेदना होईल आणि मग नको आहे त्या दुखापतीसोबत, वेदनेसोबत जगणं ते पसंत करतात. बरं, पण डॉक्टर तुम्ही सांगा की आज विज्ञान किती पुढे गेलंय, ज्याच्यामुळे नी रिप्लेसमेंट असो किंवा हिप रिप्लेसमेंट असो, जॉईंट रिप्लेसमेंट असो, या शस्त्रक्रिया किती वेदनारहित पार पडतात. सो वेदना हे शून्य तर कोणीही करू शकणार नाही. थोडेफार वेदना होतात, पण जसं म्हणतात डर के आगे जीत है, तसं थोडंफार तुम्ही जर वेदना सहन करायला तयार असाल. आम्ही बऱ्यापैकी आजकाल इंजेक्शन्स देतो गुडघ्याच्या अवतीभोवती. देर इज समथिंग कॉल्ड एज राणावत कॉकटेल, आम्ही ते इंजेक्ट करतो. ॲडक्टर कॅनल ब्लॉक्स देतो, एपिड्युरल इंजेक्शन्स देतो, मग सलाईन, गोळ्या, औषधं तर आहेतच. या सगळ्या गोष्टींनी नाहीच्या घरात पेन राहतं. पहिल्या दिवस सगळ्यात जास्त पेन होतं, दुसऱ्या दिवशी नाहीसा होतो. 80% दुखणं जायला 1 महिनाभर लागतो आणि 99% 2 महिन्यात दुखणं निघून जातं. टक्केभर स्नायूची दुखापती किंवा अशा गोष्टी थोडेफार राहतात, पण अगोदरपेक्षा तर 100% पेशंट बरा होतो. अच्छा, बरं, जेव्हा रुग्ण 40शीतले किंवा 50शीतले आपल्याकडे येतात आपली दुखणी घेऊन, खरं तर ते अशाही वयात नसतात की अगदी पहिल्या टप्प्यातले उपचार करून त्यांना बरं वाटेल किंवा अशाही वयात नसतात की थेट आता यांच्यावर शस्त्रक्रियाच करायला हवी. मग त्यांना नेमक्या कोणत्या उपचार पद्धतीने आराम मिळतो सर? सो आपण जर झीजबद्दल बोलत आहोत तर कमी वयात होणारी झीज ही खूप डिसिजन मेकिंगला त्रासदायक ठरते. बट आमच्याकडे ऑप्शन्स असतात. जिथे गोळ्या औषधं काम करत नाही किंवा वंगणाचं इंजेक्शन काम करत नाही, पट्टा काम करत नाही, तिथे आम्ही अलाइनमेंट करेक्शन सर्जरीज करतो. आणि वी हॅव रोबोटिक पार्शल नी रिप्लेसमेंट, जिथे जो एकच कप्पा खराब झाला आहे तो कमी वयात एकच कप्पा आपण बदलतो आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन तुमच्याकडे टोटल नी रिप्लेसमेंटचा ऑप्शन राहतो. तर पेशंट फील्स व्हेरी नॅचरल, कारण की एकच कप्पा बदलला आहे, लिगेमेंटला काही दुखापती झालेली नाही आहे, ACL, PCL सगळे लिगेमेंट्स आपण तसे सेव्ह केलेत. सो त्याला फॉरगॉटन नी सर्जरी म्हणतो.
तर पार्शल नी रिप्लेसमेंट हा खूप चांगला ऑप्शन आहे, ज्यांचा एकच कप्पा खराब झालेला आहे. अच्छा, बरोबर आहे. बरं डॉक्टर, आता आपण प्रामुख्याने खुब्याविषयी बोलूया. आता ना एव्हीएन आणि हिप आर्थरायटिस जे आजार आहेत ते प्रचंड प्रमाणात बळावतात, त्याची रुग्णसंख्या सुद्धा वाढते, याविषयी सांगा डॉक्टर. पूर्वी आम्ही अल्कोहोलमुळे किंवा रक्ताच्या आजारांमुळे किंवा स्टिरॉइड इंटेकमुळे खूप प्रमाणात एव्हीएन बघायचो, पण कोविड नंतर आणि समहाऊ आम्हाला एव्हीएनचं प्रमाण कमी वयात खूप जास्त दिसू लागलं आहे. सो एव्हीएनमुळे खुब्याची झीज होऊ लागली आहे, कमी वयात होऊ लागली आहे. आणि अर्ली स्टेजेसमध्ये तर गोळ्या औषधं आम्ही देतो, पण लेट स्टेजमध्ये मग बऱ्याच पेशंट्सला हिप रिप्लेसमेंट सर्जरी आम्हाला ऑफर करावी लागते. अच्छा डॉक्टर, रोबोटिक आणि नेव्हिगेटेड जे रिप्लेसमेंट सर्जरी आहे ती सुद्धा आपण रुग्णांवर करतात, त्याविषयी सांगा. सो हिपमध्ये आजकाल टेक्नॉलॉजी इतपत वाढली की हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा रोबोटिक टेक्नॉलॉजी आली आहे. आणि कोणत्याही जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये, हिप रिप्लेसमेंटमध्ये डिस्लोकेशनचे चान्सेस किंवा पाय छोटा मोठा व्हायचे चान्सेस खूप जास्त होते. सो विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी तुम्ही जर कंपोनंट व्यवस्थित प्लेस करू शकला आणि पाय छोटे मोठे जर होऊ दिले नाही, तर पेशंट ह्या सर्जरीमधून खूप सुखरूप बाहेर पडतो आणि दे फील व्हेरी नॅचरल अँड हॅपी. या सगळ्या शस्त्रक्रियांविषयी ना एक शब्द प्रामुख्याने समोर येतो, तो म्हणजे ड्युअल मॉबिलिटी. मुळात ड्युअल मॉबिलिटी म्हणजे काय डॉक्टर? सो जसं मी बोललो की कोणत्याही जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीला कॉम्प्लिकेशन्स असू शकतात. हिप रिप्लेसमेंट सर्जरीला डिस्लोकेशन हा कॉम्प्लिकेशन एक असतो, ज्याच्यात एक्स्ट्रीम रेंजमध्ये जर तुम्ही पाय घेऊन गेला तर तो खुबा निखळू शकतो. आता खुबा निखळू नये म्हणून त्याच्यासाठी आजकाल नवीन टेक्नॉलॉजी आली. प्रत्येक पेशंटला त्याची गरज नसते, पण ज्यांना नसांचे आजार असतात, जे नॉन कम्प्लायंट पेशंट्स असतात किंवा ज्यांना खूप एक्स्ट्रीममध्ये काही करायचं असतं, तर त्या लोकांसाठी आम्हाला डुअल मोबिलिटी हिप आला आहे, ज्याच्यात 2 जागी मूवमेंट होते, बॉल आणि एका लायनरमध्ये, लायनर आणि मग कपमध्ये. त्याच्यामुळे रेंज जी आहे खुब्याची ती वाढते आणि डिस्लोकेट व्हायचे चान्सेस कमी होतात. अच्छा, अतिशय सविस्तर माहिती दिली आहे डॉक्टर तुम्ही, अगदी गुडघे प्रत्यारोपणाविषयी, सांधे प्रत्यारोपणाविषयी आणि हिप प्रत्यारोपणाविषयी सुद्धा, अर्थात खुब्याच्या. आता डॉक्टर सांगा, जेव्हा शालेय जीवनातल्या विद्यार्थ्यांना किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खेळता खेळता दुखापत होते, त्यांच्या हाडांना मार लागतो किंवा गुडघ्यांना मार लागतो, तेव्हा काय उपाय असतो त्यावर? सगळ्यात अगोदर चोळू नका. सो तिथल्या तिथे कोणीतरी चोळायला लागतं, कोणीतरी काहीतरी वेगळ्या गोष्टी करतो किंवा गडबड करतो, तसं काही करू नका. गरम पाणीने शेकू नका, लागल्यावर बर्फाने शेका, आराम द्या, काहीतरी सपोर्ट द्या, डॉक्टरांकडे घेऊन जा. डायग्नोसिस गरजेचं आहे. नेमकं हाडाला लागलंय, लिगेमेंटला लागलंय, गादीला लागलंय, फक्त मुक्का मार आहे, मग त्याच्यावर तुम्हाला उपचार ठरवता येते. पण प्रायमरी केअर ट्रीटमेंट ॲट द साईट गडबड नाही करणे आणि बर्फाची शेक आणि आराम देणे हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळी मुलं चोळून येतात किंवा गरम शेक करून येतात आणि मग सूज वाढते, तर ते फक्त करू ते नका. टाळायला हवं. आणि डॉक्टर, कुठल्याही रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमध्ये जेव्हा कृत्रिमरित्या इम्प्लांट्स बसवले जातात, म्हणजे आपण सांगितलं की गुडघ्याचा जेवढा झिजलेला भाग असतो त्यावर आपण इम्प्लांट्स बसवतो, हे इम्प्लांट्स नेमके कोणत्या धातूचे असतात आणि त्यांचं आयुर्मान किती असतं? ओके, इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. सो नॉर्मली आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल जे आहे ते कोबाल्ट क्रोमचे अलॉयज असतात, टायटेनियम असतो, आजकाल ऑक्सिनियम आला आहे आणि झर्कोनियम म्हणून अलॉय, गोल्ड कोटेड, इट इज बिकम व्हेरी फेमस अँड पॉप्युलर. हे सगळे अलॉयज असतात. ज्यांना मेटल ॲलर्जीज असतात त्यांना ऑक्सिनियम किंवा झर्कोनियम आम्ही वापरतो. सो नॉर्मली हे सगळे अलॉयज आपल्या मेडिकल फील्ड आणि इम्प्लांट्समध्ये वापरले जातात. अच्छा, आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर, जाता जाता आपल्या सर्व प्रेक्षकांना काय मोलाचा असा सल्ला द्याल? कोणत्याही दुखण्याकडे किंवा दुखापतीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य सल्ला घ्या. तुम्हाला डायरेक्ट कोणीही सर्जरी सांगणार नाही. माझ्या ओपीडीमध्ये बरेचदा पेशंट्स येतात, घाबरून येतात की डॉक्टर मला ऑपरेशन नको, बाकी काही पण द्या. आणि आम्ही काही बोलायला सुरुवातसुद्धा केलेली नसते. प्रत्येक वेळेस पेशंट आला आणि त्याला ऑपरेशन सुचवलं असं नसतं. ऑपरेशन हा शेवटचा पर्याय आहे. त्याच्या अगोदर खूप पर्याय आहेत, टप्प्याटप्प्याने पर्याय आहेत, ऑपरेशन टाळण्यासारखी पर्याय आहेत. पण योग्य सल्ला योग्य वेळ घेतला तर ऑपरेशन टाळता येणार. खूप उशीर केला तर मग फायनली तोच ऑप्शन राहतो. सो योग्य वेळी योग्य सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. अतिशय मोलाचा असा सल्ला दिला डॉक्टर आपण, आणि खरं तर हे संपूर्ण मार्गदर्शन अतिशय मौल्यवान होतं. खूप खूप आभार यासाठी. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.